की मला एक एक उदाहरण असं द्या की मी हिंदुत्व सोडलंय, मला दाखवून द्या. मी आत्ता इकडनं घरी जाऊन बसेन, पुन्हा तुम्हाला तोंड दाखवलं येणार नाही. उद्धव मिया, तुम्ही हिंदुत्व सोडल्याच्या कारणांची जरा उजळणी करूयात. 18 मार्च 2024 ला मुफ्ती स्टॅलिन सारख्या हिंदू विरोधी नेत्यांना चिकटून तुम्ही स्टेज शेअर केलं, तेव्हा सोडलं तुम्ही हिंदुत्व. पालघर मध्ये साधूंची ठेचून हत्या करण्यात आली. पालघरच्या हत्याकांडावेळी तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर निष्क्रियपणे बसून होता, तेव्हा सोडलं तुम्ही हिंदुत्व. कोरोना काळात सर्व हिंदू सणांना निर्बंध लावण्यात आले, पण ईद वेळी निर्बंध मूक संमतीने शिथिल केले, तेव्हा सोडलं तुम्ही हिंदुत्व. मुंबईत उद्धव सेनेनं अजान स्पर्धा भरवल्या, तेव्हा सोडलं तुम्ही हिंदुत्व. मातोश्री बाहेर हनुमान चालिसा म्हणणाऱ्या रवी व नवनीत राणा यांना अटक करून तुरुंगात डांबलं, तेव्हा सोडलं तुम्ही हिंदुत्व. हिंदूंचा क्रूर छळ करणाऱ्या औरंग्याच्या कबरीला उधोजी तुमच्या सरकारने संरक्षण दिलं, तेव्हा सोडलं तुम्ही हिंदुत्व. हिंदू हा सडका समाज आहे असं पुण्यात येऊन बोलणाऱ्या सर्जिल उस्मानीला मोकाटपणे जाऊ दिलं, तेव्हा सोडलं तुम्ही हिंदुत्व. स्वतःला बाळासाहेबांचा वंशज म्हणून मिरवताना तर त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाला जागण्याचंही शिका. कारण बघा, ऐका आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता जनतेला पुन्हा कधीच तोंड दाखवू नका.